नमस्कार बालमित्रांनो. तीन बाजू, तीन कोण आणि गणिताची खरी गोडी ओळखा पाहू मी कोण. तर विद्यार्थी मित्रांनो, तो आहे त्रिकोण. स्वागत आहे तुमचं मराठी लेक्चरवालीमध्ये, जिथं गणित होतं एकदम सोपं. मित्रांनो बघा, जर माझ्याकडे काय आहेत रे, तीन नैकरेषीय बिंदू आहेत. म्हणजेच मी काय घेतले, एक बिंदू इथे घेतला, एक बिंदू इथे घेतला, त्यासोबतच काय घेतला रे, एक बिंदू इथे मी घेतला. तर ह्या बिंदूंना मी काय केलं रे, जोडलं. काय केलं, हे जे काही तीन बिंदू आहेत ह्या बिंदूंना मी काय केलं रे, जोडलं. ह्या तीन नैकरेषींना बिंदूंना जोडून मी काय केलं रे, हे जे काही रेषाखंड काढले आणि हे रेषाखंड जोडून तयार होणारी जी काही ही बंदिस्त आकृती आहे, ह्या आकृतीला काय म्हणतात रे, त्रिकोण असे म्हणतात. लक्षात आलं का? त्रिकोणाला तीन शिरोबिंदू असतात. त्या शिरोबिंदूला नाव देऊया. काय आहे रे, तर इथे आहे एक्स. हा जो काही शिरोबिंदू आहे तो एक्स. त्यानंतर हा जो काही शिरोबिंदू आहे तो आहे वाय. त्यानंतर हा जो काही शिरोबिंदू आहे तो काय आहे रे, झेड. त्यासोबतच त्रिकोणाला तीन बाजू असतात. बाजू एक्स वाय ही एक बाजू, त्यानंतर वाय झेड ही दुसरी बाजू, त्यासोबतच एक्स झेड ही काय आहे रे, तिसरी बाजू. काय आहे, तिसरी बाजू. त्यासोबतच हा जो काही त्रिकोण आहे, ह्या त्रिकोणाला तीन कोण असतात. पहिला कोण आहे हा कोण एक्स, त्यानंतर दुसरा कोण आहे तो कोण वाय, त्यानंतर तिसरा कोण आहे तो कोण झेड. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजेच जो काही त्रिकोण आहे ह्या त्रिकोणाला काय असतात रे, तीन शिरोबिंदू. काय असतात रे, तीन शिरोबिंदू. काय आहेत रे ते, तर ते आहेत एक्स वाय झेड. त्यासोबतच काय असतात रे, तीन बाजू. काय असतात रे, तीन बाजू. काय आहेत त्या, एक्स वाय, वाय झेड, झेड एक्स किंवा एक्स झेड. काय आहेत बघा, एक्स वाय, त्यानंतर वाय झेड, त्यासोबतच झेड एक्स. ह्या काय आहेत रे, त्रिकोणाच्या बाजू. त्यासोबतच त्रिकोणाला काय असतात रे, तीन कोण असतात. काय असतात, तीन कोण. त्यालाच आपण काय म्हणतो बघा, कोण एक्स, त्यानंतर कोण वाय आणि कोण झेड. हे काय आहेत रे, त्रिकोण. हे काय आहेत रे, त्रिकोण. आता बघा, हे जो काही त्रिकोण आहे ह्या त्रिकोणाचे प्रकार पडतात. एक आहे तो बाजूवरून. जसं आपली नावं वेगवेगळी असतात तसंच जे काही त्रिकोण आहेत ह्या त्रिकोणांच्या जी काही बाजू आहेत, ह्या ज्या काही तिन्ही बाजू आहेत ह्या बाजूंच्या लांबीवरून त्याचे तीन प्रकार पडतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, जो काही पहिला त्रिकोण आहे ह्या पहिल्या त्रिकोणामध्ये आपल्याला काय दिसते रे, की बघा जो काही थोडंसं इथं झूम करून बघा, जो काही हा एन आहे हा किती आहे रे, बघा शून्यापासून सुरू झाला आहे तो कितीपर्यंत आहे, एनपर्यंत, सॉरी 3पर्यंत. एनपर्यंत अंतर किती आहे रे, 3. त्यासोबतच जो काही एन आहे हा सुद्धा एनपर्यंत किती आहे रे, 3. ह्या शून्यापासून किती आहे बघा तो 3पर्यंत. त्यासोबतच जो काही यल आहे हा सुद्धा काय आहे रे, 3 सेंटीमीटर. किती आहे रे, 3 सेंटीमीटर. म्हणजेच बघा, जर एम 3 सेंटीमीटर किती आहे रे, 3 सेंटीमीटर. त्यासोबतच जो काही एन आहे हा सुद्धा किती आहे रे, 3 सेंटीमीटर. किती आहे, 3 सेंटीमीटर. एन सुद्धा काय आहे रे, 3 सेंटीमीटर. यावरून आपण काय म्हणतो, जो काही त्रिकोण आहे ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान लांबीच्या असतात. हे ते तिन्ही बाजू किती आहेत रे, 3 सेंटीमीटर लांबीच्या. यावरून त्या त्रिकोणाला काय म्हणायचे रे, समभुज त्रिकोण. काय म्हणायचे, समभुज त्रिकोण. समभुज त्रिकोण का म्हणायचं, कारण तीन बाजू समान लांबीच्या, तीन बाजू समान लांबीच्या
त्यानंतर जी काही दुसरी आकृती आहे ह्या आकृतीमध्ये बघा, हे जे काही YZ आहे हा किती आहे रे? बघा आपल्याला काय दिसतो, ह्या शून्यापासून ह्या झेडपर्यंत अंतर किती आहे रे? 2 सेमी. किती आहे बघा? 2 सेमी. त्यासोबतच हा जो काही XY आहे तो किती आहे रे? ह्या शून्यापासून जर पाहिलं तर किती आहे रे? 3 सेमी. इथे दिसते का? हा किती आहे बघा? 3 सेमी. त्यासोबतच जो काही हा XZ आहे हा सुद्धा किती आहे रे? 3 सेमी. इथे किती दिसते बघा? हे 3 सेमी. म्हणजेच ह्या आकृतीवरून आपल्याला काय कळतं रे? ज्या त्रिकोणाच्या 2 बाजू ह्या काय असतात रे? समान लांबीच्या असतात. त्यांना आपण काय म्हणायचे? समद्विभुज त्रिकोण. म्हणजे समान, द्वि म्हणजे 2, भुज म्हणजे बाजू. लक्षात आलं का? म्हणजेच काय म्हणणार आहे ह्या त्रिकोणाला आपण? समद्विभुज त्रिकोण. दोन बाजू समान लांबीच्या, 2 बाजू समान लांबीच्या असतात अशा त्रिकोणाला काय म्हणायचे? समद्विभुज त्रिकोण. त्यानंतर जर तिसरी आकृती पाहिली तर तिसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला काय दिसते रे? जर मी ह्याची लांबी मोजली तिन्ही बाजूंची तर बघा, हा जो काही BC आहे हा किती आहे रे? तर इथं शून्यापासून जर मी घेतला तर तो किती आहे रे? 4 सेंटीमीटर. किती आहे बघा? 4 सेंटीमीटर. त्यानंतर हा जर मी AC घेतला तर तो किती आहे? ह्या शून्यापासून जर घेतला तर काय आहे? 4च्या पुढे ह्या 5 रेषा, म्हणजेच काय आहे तो? 4.5 सेंटीमीटर. किती आहे? 4.5 सेंटीमीटर. त्यासोबतच जर मी AB घेतला तर तो किती आहे रे? बघा, ह्या शून्यापासून ह्या 2च्या पुढे ह्या असणारी 5वी रेष, म्हणजेच हा किती आहे? 2.5 सेंटीमीटर. म्हणजेच हा जो काही त्रिकोण आहे ह्या त्रिकोणामध्ये ह्या तिन्ही बाजूंची लांबी ही कशी आहे रे? वेगवेगळी आहे. म्हणून ह्या त्रिकोणाला काय म्हणायचे? विषमभुज त्रिकोण. काय म्हणायचे? विषमभुज त्रिकोण. ह्यामध्ये तिन्ही बाजूंची लांबी वेगवेगळी असते. तिन्ही बाजूंची लांबी वेगवेगळी असते. जसे त्रिकोणाचे प्रकार बाजूवरून पडतात तसेच त्रिकोणाचे प्रकार हे कोनावरूनही पडतात. आता बघा, कोनावरून त्रिकोणाचे 3 प्रकार पडतात. तर ते कोणते? तर इथे बघा, एक पहिली जी आकृती आहे ह्यामध्ये मी कोन Q घेतला. काय घेतला रे? कोन Q. तर तो किती आहे बघा रे? जर मी तो मोजला तर तो किती आहे बघा? तर तो आहे इथे, जर मी शून्यापासून जर अंतर मोजलं तर इथे तुम्हाला काय दिसते रे? हा जो काही कोन आहे हा किती दिसतोय रे? तर हा दिसतोय 50 अंशाचा. किती आहे दिसतोय रे? Q आहे 50 अंशाचा. लक्षात आलं का? त्यानंतर जो काही R आहे हा जर R मी मोजला, बघा ह्या आडव्या रेषेवर ही आडवी रेष आणि इथून जर मी मोजलं तर इथं किती आहे बघा? तर इथं आहे 60. लक्षात आलं का? ही जी काही रेष गेलेली दिसते ही किती आहे रे? 60. म्हणजे जो काही R आहे तो किती आहे रे? 60 अंशाचा. किती? 60. आता राहिला P. जर मी P मोजला तर काय येणार आहे बघा? काय करायचं आहे? Pवर काय करायचं? ह्याचे मधलं टोक ठेवायचे. त्यानंतर हे आडवी रेष बरोबर ह्या रेषावर धरायची. तर मला हा जो काही कोन आहे हा किती दिसतोय रे? तर हा जवळपास 70 आहे. किती आहे रे? इथे किती आहे तो? 70. लक्षात आलं का? जर P किती आहे रे? 70. मग मॅडम तुम्ही ह्या साईडूनच मोजला आहे, ह्या साईडून मोजून दाखवा बरं. चला ह्या साईडूनही मोजूया. बघा,
जर मी इथूनही तो कोण मोजला तर किती होणार आहे बघा. इथे सुद्धा काय येणार आहे बघा, इथे तुम्हाला दिसत असेल हा सुद्धा कोण किती आहे रे 70. म्हणजे जो काही वरचा कोण आहे तुम्ही ह्या बाजूने मोजला किंवा ह्या बाजूने मोजला तरी तो किती येणार आहे 70. बघा आता त्रिकोणाचे तिन्ही कोण मोजले असता आपल्याला काय कळतात रे, जे कोण 90 अंशापेक्षा काय आहेत रे कमी आहेत अशा त्रिकोणाला लघुकोन त्रिकोण म्हणतात. काय म्हणायचं बघा, लघुकोन त्रिकोण. लघुकोन त्रिकोण म्हणतात कुणाला, की ज्याचे तिन्ही कोण 90 अंशापेक्षा कमी असतात. त्यांना आपण काय म्हणायचं आहे, लघुकोन त्रिकोण. त्यानंतर जो काही दुसरा त्रिकोण आहे ह्या त्रिकोणामध्ये जर मी काय केलं रे, हा कोन मोजला, कोन एफ हा किती अंशाचा आहे तर बघा, जर मी काय केलं ही आडवी रेष इथं धरली तर ही जी काही सरळ उभी रेष आहे ती किती आहे रे 90 अंश. काय आहे बघा 90 अंश. म्हणजेच मी त्याला काय लिहिलं, हे काय आहे रे 90 अंशाचा. बघा त्रिकोणामध्ये एक कोण जर 90 अंशाचा असेल तर तो त्रिकोण काय असतो रे, काटकोन त्रिकोण असतो. बाकीचे दोन कोण मोजण्याची गरज नाही. लक्षात आलं का. म्हणून ही जी काही आकृती आहे ही कशाची आहे रे, काटकोन त्रिकोणाची. कशाची आहे बघा, काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोण कशाला म्हणायचं, ज्याचा एक कोन 90 अंशाचा असतो. त्याला काय म्हणायचं आपण, काटकोन त्रिकोण. त्यानंतर जो काही विशाल पुढील आकृती आहे ती कशाची आहे तर बघा, मी काय केलं, हा टी जो काही कोन आहे जर मी तो मोजला तर तो किती येईल बघा रे. तर ह्या सरळ रेषेवर ही सरळ रेषे ठेवली तर तो किती येतो रे, तर बघा आता ह्या रेषेपासून मोजायचं आहे, मग तो किती आला रे, हा 120पर्यंत आपल्याला दिसतोय. लक्षात आलं का. नाही तर तुम्ही म्हणाल इथून 60 दिसतंय, पण आपण कोण कुठून मोजला, ही जी काही रेष आहे इथून जर तो मोजला तर तो किती आला रे 120. किती आला रे 120. म्हणजेच हा जो काही तिसरी जी काही आकृती आहे ह्या तिसऱ्या आकृतीमध्ये जो काही एक कोन हा 90 अंशापेक्षा जास्त आहे तर असा जो काही आकृती आहे ह्या आकृतीला काय म्हणायचे, विशाल कोन त्रिकोण. काय म्हणायचे, विशाल कोन त्रिकोण. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. विशाल कोन त्रिकोण. विशाल कोन त्रिकोण कशाला म्हणायचं आहे, की त्या त्रिकोणाचा एक कोन 90 अंशापेक्षा जास्त असतो. काय असतो रे, 90 अंशापेक्षा जास्त असतो. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे जो काही लघुकोन त्रिकोण आहे ह्या लघुकोन त्रिकोणामध्ये काय असतात रे, त्याचे तिन्ही कोन 90 अंशापेक्षा कमी. काटकोन त्रिकोणमध्ये 90 अंशाचा, तर विशाल कोनमध्ये 90 अंशापेक्षा जास्त जो काही एक कोन असतो त्याला आपण काय म्हणायचं रे, विशाल कोन त्रिकोण. तर विद्यार्थी मित्रांनो, आता जे काही पुढील घटक आहे तो काय आहे रे, त्रिकोणाचे गुणधर्म. हे लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये जास्तीत जास्त हा प्रश्न विचारला जातो. लक्षात आलं का. आता बघा त्रिकोणाचे गुणधर्म काय आहे तर पहिला गुणधर्म आहे, ह्यापैकी कोणताही त्रिकोण घ्या, लघुकोन त्रिकोण घ्या, काटकोन त्रिकोण घ्या किंवा विशाल कोन त्रिकोण घ्या, ह्या त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज किती असते रे, नेहमी 180 अंश असते. बघा जो काही पहिला लघुकोन त्रिकोण आहे हा किती आहे बघा, 50 + 60
बरोबर किती आले रे 110. 110 अधिक 70 किती आले रे 180. आला का नाही हा जो काही लघुकोन त्रिकोण आहे, म्हणजे कोणताही त्रिकोण घ्या. आता बघा इथं जो काही दुसरा त्रिकोण आहे, ह्या त्रिकोणामध्ये आपण पाहूया हा एक कोना किती आहे रे 90 अंशाचा. बाकीचा दोन आपण मोजलेले नाहीत, पण इथे आपण मोजून पाहूया. बघा हा जो काही जी आहे हा किती अंशाचा आहे बघा रे. तर तुम्हाला इथे दिसत असेल की ह्या 30च्या पुढे ह्या ज्या काही 5 रेषा आहेत, म्हणजेच हा जो काही जी आहे तो किती आहे रे 35 अंशाचा. किती आहे 35 अंशाचा. त्यासोबतच हा जर मी मोजला तर तो किती येणार आहे, तर तो बघा जर ह्या सरळ रेषे भोवती ही सरळ रेषे धरली तर काय येणार आहे बघा, तर तो येणार आहे बरोबर इथून बघा 0, 10, 20, 30, 40, 50 आणि 50च्या पुढे ही जी काही मधली रेषा आहे ती किती आहे रे 55. किती आहे बघा 55. म्हणजे किती आला रे 55. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जे काही 90 अधिक 35 अधिक 55 ह्या तिघांच्याही कोणांची बेरीज केली तर ती किती येते 180 अंश. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. सेम तसंच जो काही हा तिसरा त्रिकोण आहे ह्या त्रिकोणाची सुद्धा बेरीज किती येणार आहे 180 अंश. म्हणजे त्रिकोणाचा पहिला गुणधर्म काय झाला रे की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज नेहमी 180 अंश असते. किती 180 अंश असते. लक्षात आलं का. हा झाला त्रिकोणाचा पहिला गुणधर्म. त्यानंतर दुसरा बघा, जे काही हा त्रिकोण आहे ह्या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची लांबी ही तिसऱ्या बाजूंच्या लांबीपेक्षा नेहमी मोठी असते. म्हणजेच हा जो काही पहिला त्रिकोण आहे ह्या त्रिकोणामध्ये दोन बाजूंची लांबी काय येणार आहे बघा 3 अधिक 3 बरोबर 6. ही कशी आली रे तिसऱ्या बाजूपेक्षा कशी आली रे मोठी. कशी आली रे मोठी. हा झाला गुणधर्म दुसरा. त्यानंतर मी जर इथं दुसरा त्रिकोण घेतला तर किती झाले रे 3 अधिक 3 6. म्हणजेच काय आलं 6 बरोबर 2. म्हणजेच काय 2 त्रिकोणाच्या बाजूंच्या लांबींची बेरीज ही एका बाजूपेक्षा कशी असते रे नेहमी मोठी असते. लक्षात आलं का. तुम्ही म्हणाल हे 3 अधिक 3च का 3 अधिक 2 का नाही घेतले, तर बघा 3 अधिक 2 बरोबर 5. ह्या दोन बाजूंची जरी बेरीज केली तर ही 5 येते आणि एक बाजू ही नेहमी काय असते रे लहान असते. लक्षात आलं का. म्हणूनच त्रिकोणाचा जो काही गुणधर्म आहे दुसरा तो काय आहे बघा रे, तर तो आहे त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या लांबींची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा नेहमी मोठी असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय शिकलो बघा की जे काही बाजू आहे ह्या बाजूवरून त्रिकोणाचे 3 प्रकार पडतात. जे काही कोण आहेत ह्या कोणावरून त्रिकोणाचे 3 प्रकार पडतात. आणि जे काही त्रिकोणाचे 2 मुख्य गुणधर्म आहे की नाही सोपं. तर विद्यार्थी मित्रांनो, गणिताची भीती सोडा आणि ह्या ज्या काही संकल्पना आहेत यांच्याशी तुम्ही मैत्री जोडा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत मराठी लेक्चरवालीसोबत शिकत राहा आणि प्रगती करत राहा.